नमस्कार मित्रांनो. तर आज मार्केटमध्ये काय झालेलं आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्याकरता आपण हा सगळा व्हिडिओ बनवत आहोत. आणि पहिल्यांदा जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर आज आपण बघतोय का आज आपल्या मार्केटमध्ये होती वीकली एक्सपायरी निफ्टीची आणि आज आपल्याला एक साधारणतः व्होलटाईल सेशन जे आपण म्हणतो ते बघायला भेटलं. आणि त्याचं कारण होतं का अमेरिकेमध्ये काल झालेलं करेक्शन आणि आजही जो डाव फ्युचर आहे तो आजही चांगल्यापैकी निगेटिव्ह होता आणि मग असा त्याचा इम्पॅक्ट झाला का आपलं मार्केट आज दिवसभर निगेटिव्ह ट्रेंडमध्ये होतं. पण तरी पण आपल्याला आज एक असं बघायला मिळालं का एक लोअर लेवल पासून आपल्याकडे त्या ठिकाणी एक छोटासा बाउन्स बॅक मार्केटमध्ये बघायला भेटला. पण शेवटी क्लोजिंगच्या वेळेस परत आपण जिथून सुरुवात केली होती आणि तिथपर्यंत आपण जाऊन थांबलो. तर मग आता या ठिकाणी अमेरिकन मार्केटमध्ये काय झाले ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपल्याला निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय ट्रेड करायचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण बघूया पहिल्यांदा आज आपल्या मार्केटमध्ये जे विदेशी गुंतवणूकदार आहेत त्यांनी काय काय केलेलं आहे आणि ते बघणं खूप महत्वाचं आहे. आता हे जे आहेत विदेशी गुंतवणूकदार ते नेमकी काय आपल्या मार्केटमध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. तर इथे आपण बघू शकता का एकंदरीतच आज आपल्याकडे मार्केटमध्ये एफ-आय-आयने ही जवळजवळ 728 करोड रुपयाची कॅशमध्ये सेलिंग केली आहे आणि जे आपले स्टॉक फ्युचर आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ 2440 करोड रुपयाची सेलिंग केली आहे. म्हणजे नेट नेट जवळजवळ 3100 करोड रुपयाची सेलिंग आपल्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी आपल्या विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली आहे. आता हा जर आकडा तुम्ही बघितला इथे या ठिकाणी तर हा आकडा आहे जो त्यांनी कॅश मार्केटमध्ये सेलिंग केलाय त्याचा आणि काल जरा पॉझिटिव्ह आकडे आले होते थोडेसे, तर आज जरा थोडेसे निगेटिव्ह आले आणि आज त्याने आपल्या इंडेक्स फ्युचरमध्ये फक्त 116 करोड रुपयाची खरेदी केली आणि 2440 करोड रुपयाची सेलिंग केली स्टॉक फ्युचरमध्ये. आता इंडेक्समध्ये काय काय केलं ते आपण एकदा बघू. आता इंडेक्समध्ये पण त्यांनी निफ्टी फ्युचर विकलेत, बँक निफ्टी फ्युचर त्यांनी खरेदी केलीत आणि म्हणून आपण बघतोय का काल आणि आज हा बँक निफ्टीने 2 दिवस कंटिन्युअसली लाईफ टाईम हाय मारला आणि बाकी निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये सेलिंग झालेली आहे. तर ही अशी परिस्थिती एकंदरीत आहे. ओके. आता त्या ठिकाणी आपण बघूया याच्या स्टॉक फ्युचर मध्ये तर 2440 करोड रुपयाची सेलिंग केली आहे. टोटल जर आकडा बघितला तर साधारणतः असा आकडा आहे आपला हा 3100 करोड रुपयाची ही सेलिंग आज आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी केली आहे. विक्स आज त्या ठिकाणी 2.5% वाढताना दिसलाय आणि आता आपण जाणून घेऊ का आपल्याकडे जे काय आपले सगळे इंडेक्स आहेत आणि त्यामध्ये काय बघायला भेटतंय. आता हे इंडेक्स बघितले आपण तर ह्या इंडेक्समध्ये आज जवळजवळ सगळ्याच इंडेक्समध्ये निगेटिव्ह वातावरण होतं. कालच आपण आपला ओआय डाटा बघितला त्यामध्ये मी बोललो होतो का 26,000ला खूप मोठा रेजिस्टंट आहे आणि तो क्रॉस करणं अवघड जाईल, पण तो जर क्रॉस केला तर मग मोठी मुवमेंट येईल, पण तो क्रॉसच केला नाही आणि 25,900ला चांगला सपोर्ट आहे आणि त्या ठिकाणी 25,800ला चांगला सपोर्ट आहे, तोही तोडणार नाही आणि क्लोजिंग आपली बरोबर नेमकी त्या ठिकाणी झाली. पण आज आता आपल्याला या ठिकाणी ओआय डाटा जो आहे तो आपला ओआय डाटा जर आपण चेक केला तर बघा या ठिकाणी आता हा ओआय डाटा अपडेट नाही, 17 नोव्हेंबरचा ओआय डाटा आहे तो, त्याच्यामुळे तो आपल्याला बघण्यामध्ये काही पॉइंट त्या ठिकाणी नाहीये. आणि मग आता येऊ आपण आपल्या निफ्टीकडे. निफ्टीकडे आपण येतोय पण त्यापूर्वी जरा थोडंसं आपण एक गोष्ट जाणून घेऊ का आपल्याला निफ्टीकडे येण्यापूर्वी अमेरिकेत काय झाले आपल्याला ते जाणून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी अमेरिकेमध्ये आपण बघतोय का गेल्या जवळजवळ 3-4 दिवसामध्ये जवळजवळ 5-5% अमेरिकन मार्केटमध्ये करेक्शन झालं. त्या तुलनेमध्ये आपण काहीच पडलेलो नाही, करेक्शन झालं, आपण रिकवर सुद्धा झालो. पण आता हे जे करेक्शन आहे ते अमेरिकन मार्केटमध्ये का आलं, ते करेक्शन येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे एआय. आता ह्या एआयचा जो फुगा आहे तो फुगा फुटला. झालं काय, आता एआय हे करेल, एआय ते करेल, त्या अपेक्षेने आपण बघतोय का ह्या एआय कंपन्यांचे स्टॉक्स वाढत गेले. कंपन्यांनी सांगितलं आम्ही ह्या क्षेत्रात एआय वापरणार, तिकडे वापरणार, तिकडे वापरणार, तिकडे वापरणार. हे फक्त हवेत गोळीबार झाला, ग्राउंडवरती काही नाही. आणि मग आता जसे जसे निकाल यायला लागलेत कंपन्यांचे
आणि त्या गोष्टी तर समोर काय दिसेना, म्हणून त्या ठिकाणी सगळ्या AI सेक्टर असतील, टेक्नॉलॉजी सेक्टर असतील, ह्या सगळ्या स्टॉकमध्ये करेक्शन बघायला भेटलंय. आणि त्यामुळे जो नासडॅक आहे त्यांचा खास करून टेक्नॉलॉजी इंडेक्स, त्यामध्ये जवळजवळ 6% करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटलं. मग ह्या AI कंपन्या असतील किंवा टेक्नॉलॉजी सेक्टरच्या कंपन्यामुळेच हे मार्केट अमेरिकेचं खाली आलं. आणि त्याला साथ कोणी दिली? त्याला साथ दिली फेडने. फेडने काय सांगितलं, बाबा आम्ही व्याजदर इंटरेस्ट रेट कमी करणार नाही, कारण महागाई वाढली. महागाई वाढण्याचं कारण टॅरिफ आहे. आता टॅरिफ डोनाल्ड ट्रम्पने लावलेला आहे. आता त्यांनी बऱ्याचशा ज्या जीवनावश्यक वस्तूंचा टॅरिफ कमी केलाय, पण आता वराती पाहून घोडं झालंय ते. जो इम्पॅक्ट व्हायचा तो होऊन गेलाय. आणि त्यामुळे आपल्याला अमेरिकन मार्केटमध्ये करेक्शन बघायला भेटलं. आता हे करेक्शन कुठपर्यंत चालेल, काय चालेल, आता हे कुणी सांगू शकत नाही, कारण अमेरिकेचं मार्केट असं आहे, एकदम अनएक्सपेक्ट मार्केट आहे. म्हणजे कुणी त्याला एकदम असं काही हे करू शकत नाही त्याच्या बाकीत, काही इथून वरती जाईल, इथून खाली जाईल, असं कुणीही काय अमेरिकेच्या मार्केटच्या बाबतीत सांगू शकत नाही. आणि जो डॉलर इंडेक्स आहे तो थोडा मजबूत होतोय, आणि त्यामुळे आपल्याला काय काय बघायला भेटलेलं आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये करेक्शन, क्रिप्टोमध्ये करेक्शन, सगळ्या क्रिप्टो करन्सीमध्ये करेक्शन, जोरदार जबरदस्त करेक्शन झाले. गोल्डमध्ये झालं होतं करेक्शन, पण थोडी रिकव्हरी झाली गोल्डमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला जे सगळं ग्लोबल माहोल आहे, ग्लोबल मार्केटमध्ये करेक्शन, तर ह्या सगळ्या करेक्शन करेक्शन गोष्टी आपल्याला बघायला भेटल्या. पण आता मग लगेच आपण बघूया का नेमकी आता काय अमेरिकेच्या मार्केटमध्ये चालू आहे ते. या ठिकाणी आपण बघूया काय काय चालू आहे अमेरिकेच्या मार्केटमध्ये. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपण थोडे ग्लोबल मार्केट बघू. डाव जोन्स जो आहे बघा, हा काल जवळजवळ त्या ठिकाणी 557 पॉईंट खाली आला. ओके, आता डाव जोन्स काल जवळजवळ 557 पॉईंट खाली होता, म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी 1.25%. आता डॅक्स आहे, हे डॅक्स आपल्या जर्मनीचा आहे, त्या ठिकाणी आता सध्या लाईव्ह चालू येते, तो जवळजवळ 1.5% खाली आहे. आणि या त्या काल पण जवळजवळ 208 पॉईंट खाली होता. त्याच्यात निकाई हे जपानचं मार्केट आहे, जवळजवळ 3% खाली होतं. आता हँगसँगचं सगळ्यांना माहिती आहे, हाँगकाँगचं मार्केट आहे, ते 2.5% खाली होतं. आणि जो आपला फुटसी आहे, तो फुटसी सुद्धा मार्केट आपलं युरोपियन सध्या लाईव्ह चालू आहे, ते जवळजवळ 1.5%च्या आसपास खाली आहे. मग आता इथे आपण बघतोय का हे जे अमेरिकन मार्केट बरोबरच सगळ्या ग्लोबल माहोल हा सगळा निगेटिव्ह आहे. आता इथे जर तुम्ही बघू शकता का 27 हे स्टॉक त्या ठिकाणी डिक्लाइन होते अमेरिकेच्या मार्केटमध्ये, फक्त 3 स्टॉक प्लसमध्ये होते. सगळ्या ग्लोबल जर तुम्ही बघितलं तर डिक्लाइन असणारे कंपनी जास्त आहे. नॅसडॅक मध्ये खास करून जर बघितल्या तर त्या ठिकाणी नॅसडॅक मध्ये ह्या 78 कंपन्या डिक्लाइन होत्या, 23 कंपन्या फक्त त्या ठिकाणी पॉझिटिव्ह होत्या. आणि आता इकडे येऊ थोडं आपण बघूया आपल्या कम्युनिटीमध्ये काय चालू आहे. कम्युनिटी पूर्वी आपण बघूया लाईव्ह मध्ये जो डाव फ्युचर चालू आहे तो काय चालू आहे. आता सध्या डाव फ्युचर हा जवळजवळ त्या ठिकाणी 200 जवळजवळ 350 पॉईंट खाली आहे. आता सुद्धा जो डाव फ्युचर 1% खाली आहे. मग आता याची रिकव्हरी काय होते का नाही होते, त्यानंतर त्याची क्लोजिंग काय होते, त्यावरती उद्या आपल्या बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतील. कम्युनिटीमध्ये बघितलं तर कम्युनिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी क्रूड ऑइलमध्ये करेक्शन होतं, आणि सोन्या चांदीमध्ये खूप बरंच मोठं करेक्शन होतं. आता जर तुम्ही सोन्यामध्ये बघितलं तर $4,000 पासून रिकव्हरी झालेली आहे. त्या ठिकाणी आपल्या सोन्या चांदीमध्ये सुद्धा एक चांगलं करेक्शन, लोअर लेवलला तर करेक्शन करेक्शन पासून आपल्याला एक मोठी रिकव्हरी बघायला भेटली आहे. आणि बॉन्ड यील्ड जे आहेत अमेरिकेतले ते त्या ठिकाणी निगेटिव्ह आहे, ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे मार्केटसाठी फक्त, नाही तर बाकी दुसरं काही पॉझिटिव्ह नाहीये. तर एका आठवड्यामध्ये बॉन्ड यील्ड आपण बघतोय का म्हणजे जिथून सुरू झाले तिथेच आहेत, काही एवढं काही इम्पॅक्ट नाहीये. म्हणजे जर ग्लोबल माहोल बघितला, सिनेरिओ ग्लोबल बघितलं तर निगेटिव्ह आहे. पण आता आपलं मार्केट काय कसं करेल, त्याला कसं साथ देईल ते बघूया. गिफ्ट निफ्टी जर बघितला तर हा गिफ्ट निफ्टी आता सध्या फक्त 23 पॉईंट निगेटिव्ह आहे. इतका काही निगेटिव्ह नाहीये, ठीकठाक आहे, 23 पॉईंट आहे. कारण आपण बघतोय की आपलं मार्केट चालू असताना डाव जोन्स खाली होता, आणि त्याचा इम्पॅक्ट यायचा तो येऊन गेलेला आहे. अजून जर खाली जर गेला तर मग थोडा वाईट इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती होऊ शकतो. आणि मग आता आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे का काय आता आपल्याला निफ्टीमध्ये करायचं आहे ते. ठीक आहे, हा निफ्टी इंडेक्स आपल्या समोर मी लावलाय आता, आणि निफ्टीचा चार्ट जर आपण बघितला तर हा निफ्टीचा चार्ट आपल्या समोर लावल्यानंतर आपण बघू शकता का निफ्टीमध्ये आज आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट भेटली. तर निफ्टीमध्ये आपल्याला एक साधारणतः 2 वेळेस रिकव्हरी बघायला भेटली.
एक सकाळी सकाळी या ठिकाणी आपल्याला लोअर लेवल पासून एक रिकव्हरी बघायला भेटली, दुसरी रिकव्हरी इथे बघायला भेटली आणि क्लोजिंगच्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी एक फॉल परत त्या ठिकाणी बघायला भेटला. पण आता सपोर्ट कोणता आहे आपल्याला तो जर आपण जाणून जर घेतला निफ्टीचा, तर आपण तो सपोर्ट एकदा बघूया निफ्टीचा काय आहे, कुठे आहे ते. ओके, त्याकरता चार्ट जर आपण थोडा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती घेऊया. ओके, तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर हा चार्ट आपण जर घेतला, तर मग आपल्याला ह्या ठिकाणी ठीक आहे, हा चार्ट 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती घेतला आहे. सुपर ट्रेंडला पण आपण त्या ठिकाणी जरा थोडंसं हे करूया. हा आला तुमच्या समोर एकदम मनमोकळा चार्ट. आता चार्टवरती जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ दिसतंय का ह्या ठिकाणी सपोर्ट आहे. कुठं सपोर्ट आहे? या ठिकाणी सपोर्ट आहे. तो लेवल जर आपण बघितला तर 25,740 हा आपला लेवल आहे. हा एक चांगला मजबूत सपोर्ट आहे. तो जर बघितला तर इथून 160 पॉईंट खाली आहे. ठीक आहे. परत त्याच्या आधी जर आपण बघूया काही कुठला सपोर्ट वगैरे काय दिसतोय का आपल्याला मार्केटमध्ये. त्याच्या आधीचा एक सपोर्ट इथे या ठिकाणी दिसतोय बघा. इथे एक आपल्याला रेजिस्टंट होता पहिला आणि त्यांनी सपोर्टचं काम करू शकतो तो. हा पॉइंट आहे तो. आणि तो जर बघितला तर तो येतो आपल्याला कुठे 25,800च्या आसपास. मग मे बी जर एखादा फॉल आपल्याला भेटला या ठिकाणी तर हा आपला या ठिकाणी निफ्टीचा बाय झोन असेल. इथून टार्गेट आपलं भेटेल आपल्याला 25,900, 26,000 आणि त्यानंतर 26,100 पर्यंत टार्गेट. आपल्याला ही टार्गेट भेटू शकतात. जर एखाद्याला शॉर्ट करायचं खूपच शॉर्ट करायचं आहे तर त्या ठिकाणी 26,100च्या आसपास गेल्यानंतर त्या ठिकाणी शॉर्ट करायचा प्रयत्न करू शकता. कारण आपण बघतोय की ह्या लेवलला सकाळी आपल्याला बऱ्याच वेळ सकाळी बरेच लोक बघा ह्या लेवलला ट्रॅप झाले असतील. सकाळी सकाळी जे लोक आहेत ना हे सगळे लोक बरेचसे ह्या लेवलला ट्रॅप झाले असतील आणि ट्रॅप झाल्यानंतर मार्केटने रिकव्हरी दिली आणि परत त्याच लेवलला येऊन थांबलं मार्केट. त्यामुळे आपल्याला सध्या बाय ऑन डिप्स जे आपण म्हणतो त्या प्रकारचाच आपल्या रणनीतीचा अवलंब करायला पाहिजे आहे का नाही. नाहीतर काय होतं, शॉर्टला शॉर्ट होतं, आपण इथे शॉर्ट करतो, मार्केट वर जातं, परत इथे आपण बघतो आणि परत आपण इथे बाय करतो, मार्केट खाली येतं. तेव्हा मग या ठिकाणी आपण काय करायचंय, त्या ठिकाणी आपल्याला याच्या सुपर ट्रेंड लावायचा आहे. पण सुपर ट्रेंड 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला इतका मोठा 10-3चा लावून चालणार नाहीये. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम घ्या आपण त्या ठिकाणी. इथे 5 मिनिट टाइम फ्रेम जर घेतली तर तुम्हाला सुपर ट्रेंडने आपल्याला एक मस्तपैकी एक असा सकाळी एक छान मौका दिला होता. पण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला तुम्हाला परत 10 परत 2चा जर केला तर ठीक आहे, लवकर एंट्री भेटेल तुम्हाला. बघा इथे जर तुम्ही 10-2चा सुपर ट्रेंड लावला तर एवढी अशी मोठी तुम्हाला एक रॅली या ठिकाणी कॅप्चर करता आली असती. ठीक आहे. तर मग आपण जरा ह्या गोष्टी सध्या निफ्टीमध्ये लक्षात ठेवा. ओके, आणि मग आता आपल्याला या ठिकाणी थोडंसं पुढे जायचंय, बघायचं आहे का बँक निफ्टीचं काय आहे. बँक निफ्टीमध्ये मी सगळ्यांना सांगितलं होतं का बँक निफ्टीसाठी खुले नीले आकाश आहे. बँक निफ्टी आज सकाळी ओपन झाला आपला इथे. हा सकाळी ओपन झाला ह्या लेवलला, त्याच लेवलला असा राहिला, थोडा वरती गेला आणि शेवटी करेक्शन दिलं. पण बँक निफ्टीने कालही नवीन हाय मारलाय लाईफ टाईम, आजही नवीन लाईफ टाईम हाय मारलाय आणि त्याला मदत केलेली आहे गव्हर्नमेंट बँकांनी. ओके, आता बँक निफ्टीसाठी काय आहे लेवल. बँक निफ्टीसाठी लेवल बघायचं म्हटलं तर आपल्याला लेवल शोधावं लागतील. शोधायची काही गरज नाही, आपल्याला सगळ्यांना सपोर्ट माहिती आहे बँक निफ्टीचा. बघा हा जो आहे आपला 58,600 हा कुठून आला तर बघा ह्या ठिकाणी आपल्याला जो एक रेजिस्टंट होता 58,600 चा जो आपल्याला झोन होता बघा, हा आपला आहे सपोर्ट 58,600 हा कुठून आला तर आपण इथे बघू शकता. कारण सपोर्ट आपल्याला का येतात आणि का आपण त्याला सपोर्ट म्हणतो ते आपण जाणून घेतलं पाहिजे. बघा इथून एक रिकव्हरी आली ह्या लेवल पासून 2-3 वेळेस त्या ठिकाणी आपल्याला बघितलं आपण का तो झोन रेजिस्टन्स तोडायचा प्रयत्न केला, तोडला नाही, फॉल आला. तो तोडल्यानंतर एक शार्प रिकव्हरी आपल्याला बघायला भेटली. पण मग आता तो आपल्याला सपोर्टचं काम करेल. मग आपल्याला सपोर्ट जर म्हटलं तर 58,600 आणि तो येतो इथून जवळजवळ खाली आपल्याला 300 पॉईंटच्या आसपास. म्हणजे जर 300 पॉईंट जर खाली आला समजा बँक निफ्टी या लेवलला, त्याचा 58,600च्या लेवलला आला तर त्या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता. तिथून टार्गेट आपल्याला भेटतील मे बी 59,000 आणि त्यानंतर 59,500 आणि 60,000 थोडंसं शॉर्ट टर्म टार्गेट आहे. 60,000 60,000 पर्यंत आपल्याला ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत बँक निफ्टी घेऊन जाईल. काही टेन्शन नाही त्याचं एवढं, तो आरामशीर घेऊन जाईल कारण मोमेंटम त्यामध्ये चांगला क्रिएट झालेला आहे. आजही तुम्ही बघितले का मार्केट निफ्टी निगेटिव्ह होता, दिवसभर बँक निफ्टी पॉझिटिव्ह होता, क्लोजिंगला शेवटी दिलं त्याला खाली. पण जर तुम्ही बघितलं कंटिन्युअसली दिवसभर बँक निफ्टी हा पॉझिटिव्ह होता. म्हणजेच जर आज आपण बघितलंय का निफ्टीमध्ये विकनेस होता, त्याला कारण होतं ग्लोबल माहोल पण होता,
त्यानंतर विकली एक्सपायरी होती. विकली एक्सपायरी असल्यामुळे निफ्टीमध्ये आपल्याला व्हॉलेटाईल जरा निफ्टी थोडा जास्त होता आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला बँक निफ्टीवरती बघायला भेटला. तर मग ह्या प्रकारे आपल्याला आपल्याच्या बँक निफ्टीमध्ये तुम्ही काम करू शकता. आणि त्यानंतर मग आता उद्या कुठले स्टॉक आपल्याला खरेदी करायचे आहे, तर आता उद्याचे जे काही स्टॉक खरेदी करायचे ते तुम्हाला असं आहे का आपल्याला त्या ठिकाणी बघा तुम्हाला सांगितलंय आपल्याला ही जी वेबसाईट आहे आपल्या याच्यावाली स्टॉक एज नावाची वेबसाईट आहे. आपण त्या ह्या वेबसाईटवरती जा. त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी तुम्हाला इंडेक्स हे काय सगळे इथे सगळे बघायला भेटतात. त्यामध्ये जो इंडेक्स पॉझिटिव्ह असेल याच्यामध्ये सगळे सेक्टर वाईज इंडेक्स आहेत. तुम्हाला ज्या सेक्टरचे इंडेक्स तुम्हाला पॉझिटिव्ह दिसतात आणि त्यामध्ये जायचंय त्या ठिकाणी ओपन करून बघायचं चार्ट. आता बघा इथे आज ह्या ठिकाणी सगळ्यात जास्त निफ्टी रियालिटी पडलाय, 2% पडलाय. निफ्टी थोडाच पडलेला आहे. मग इथे जा, याच्यामध्ये बघा या ठिकाणी कुठले कुठले स्टॉक्स आहेत. त्याच्यात गेनर्स जर बघितलं तर आज एकही नाही आहेत. आज सगळे लुजर स्टॉक आहेत. त्यामध्ये मग कुठला कुठला होता, त्यामध्ये आपण बघतोय का शोभा डेव्हलपर्स होता, डीएलएफ होता, पण लोडा डेव्हलपर्स होता, ब्रिज एंटरप्राइजेस होता. तर मग तुम्ही इथे या ठिकाणी यांना शॉर्ट करू शकता, इंट्राडे साठी शॉर्ट करू शकता. ओके. आणि त्यानंतर मग जर समजा आपण परत बॅक साईडला या, आज सगळ्यात जास्त कमी कोणता पडलेला होता, तर हा ठिकाणी या ठिकाणी निफ्टी इंडिया टुरिझम हा जरा पॉझिटिव्ह होता. मग इकडे याच्यामध्ये या ह्या ठिकाणी बघा तुम्ही आज तुम्हाला याच्यामध्ये कुठले लुजर्स कुठले आहेत ते बघितले तर इंटर ग्लोब एव्हिएशन वगैरे 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 वगैरेचे लुजर आहे. पण गेनर मध्ये जर बघितले तर त्या ठिकाणी महिंद्रा हॉलिडे रिसॉर्ट आहे, देवयानी इंटरनॅशनल आहे, नंतर EIH आहे. हे बाकीच्या ह्या सगळ्या कंपन्या आहेत तुम्हाला इथे. मग तुम्ही यामध्ये एखादा ट्रेड घेऊ शकता. तर म्हणजे काय होतं तुम्हाला जर तुम्ही बघितलं पहिल्यांदा सकाळी सकाळी बघायचं कुठल्या सेक्टरमध्ये तेजी आहे आणि त्या सेक्टरवरती बेट लावायचा. कारण जे सेक्टरमध्ये निगेटिव्ह आहे त्या ठिकाणी बेट लावण्यामध्ये काही अर्थ नाही. ओके. तर या अशा पद्धतीने आपण आता इथे या ठिकाणी थांबूया. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओत कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. त्यानंतर जो आपला टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, त्या लिंकवर जाऊन टेलिग्रामचा पेड ग्रुप आपण जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला जे काय आपले स्विंग ट्रेड असतात ते स्विंग ट्रेड मी तुमच्याबरोबर शेअर करत असतो. आणि त्याबरोबर जर तुम्हाला असं वाटत असेल का आपल्याला यूट्यूब चॅनलवरती सुद्धा चांगले व्हिडिओज पाहिजे, त्या ठिकाणी कुठल्या चांगल्या चांगल्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट आहेत त्याचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर त्याकरता तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. मेंबरशिप फक्त त्या ठिकाणी 119 रुपयाचा आपला प्लॅन आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 119 रुपयामध्ये तुम्हाला आपले आपले मेंबरशिपचे व्हिडिओज तुम्हाला भेटतील. आणि जर 299 रुपयाचा तुम्ही जर त्या ठिकाणी सिल्वर प्लॅन जर घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलचा सुद्धा ऍक्सेस मिळेल. ओके. त्यामुळे आता इथे थांबूया आपण आणि भेटूया आपण परत नवीन विषयासह.